नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, शरीराचं आणि मनाचं आरोग्य उत्तम ठेवणाऱ्या परंपरा जाणून घेण्याचा. आपल्या भारत देशाला सगळ्याच नैसर्गिक रिसोर्सेसचा वरदान भरभरून मिळालेला आहे. म्हणूनच तर ऐन उन्हाळ्यात मोगरा, गुलाब ही फुलं, उन्हाळा संपता संपता जुई, जाई, पावसाळ्यामध्ये पारिजातक, सोनटक्का आणि त्यानंतर कुंदा अशा प्रकारे जवळपास संपूर्ण वर्षभर आपल्या इथे सुगंधी फुलं अवेलेबल असतात. आयुर्वेदाचा आधार घेऊन साकारलेल्या इंडियन ट्रेडिशन्समध्ये या फुलांचाही समावेश न केला तरच नवल. म्हणूनच भारतामध्ये सगळीकडे, विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि साऊथ इंडियामध्ये स्त्रियांनी केसांमध्ये गजरा घालण्याची पद्धत आपल्याकडे आढळते. आपल्याकडे सहसा स्पेशल ओकेशन असेल तरच गजरा घातला जातो, पण साऊथ इंडियामध्ये तर आजही रोज सकाळी तयार होताना प्रत्येक स्त्री केसांमध्ये गजरा घालतेच घालते. सुगंधाबद्दल सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे, सुखानुबंधी सूक्ष्मश्च सुगंधो रोचनो मृदू. सुगंध हा सुख देणारा, सूक्ष्म म्हणजे सर्व दूर, अगदी शरीराच्या आतपर्यंतही सहज पोचणारा, मनाला प्रफुल्लित करणारा आणि मार्दवता तसंच शालीनता उत्पन्न करणारा असतो. शिवाय आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर स्त्रीमधल्या स्त्रीत्वाचं निदर्शक असणारं आर्तव हे अग्नेय गुणांनी युक्त असतं, तर पुरुषांमधल्या पुरुषत्वाचं निदर्शक असणारं शुक्र हे सौम्य गुणाचं असतं. त्यामुळे स्त्रीमधील अग्नितत्वाला संतुलित करण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी तिने सुगंधी फुलांचा गजरा घालणं संयुक्तिक असतं. साऊथ इंडियामधल्या उष्णतेचं निवारण करण्याची शक्तीसुद्धा या सुगंधी फुलांमध्ये असते. इतकंच नाही तर मोगऱ्याची फुलं अति प्रमाणात घाम येऊ नये यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी पडणारी असतात. त्यामुळे मंडळी, स्त्रियांना गजरा घालण्यामागे फक्त सौंदर्यवर्धन इतकाच हेतू नाही, तर स्त्रीचं आरोग्य, स्त्रीचं स्त्रीत्व सुरक्षित राहावं हा खरा हेतू आहे. वर्षानुवर्षांपासून जपल्या गेलेल्या अशाच अनेक परंपरामागची आरोग्य भूमिका समजून घ्यायची असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.